मार्केटमध्ये तुम्ही कधी असेंडिंग किंवा डिसेंडिंग चॅनल ड्रॉ केला आहे का? जर केलं असेल तर यामध्ये ट्रेड कशी घ्यायची हे तुम्हाला नक्की माहित असेल। पण जर असे चॅनल ड्रॉ करणं आणि यामध्ये ट्रेड घेणं या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहित नसतील किंवा याचा तुम्हाला अजून सराव करायचा असेल तर तुम्ही योग्य व्हिडिओ पाहत आहात। कारण आज आपण मार्केटमध्ये असे चॅनल ड्रॉ कसे करायचे आणि यामध्ये ट्रेड कशी घ्यायची हे शिकणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या आपल्या स्पेशल व्हिडिओला। जर तुम्हाला आठवत असेल तर सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या व्हिडिओमध्ये हा भाग आपण कव्हर केला होता। त्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आपण चॅनल ड्रॉ केलं होतं त्याच पद्धतीने आपण इथेही चॅनल ड्रॉ करणार आहोत। तर सुरुवातीला चार्टवर लाईन काढायच्या आधी सगळ्यात पहिले आपल्याला ओळखायचं असतं की मार्केट नेमकं कोणत्या दिशेने पुढे जात आहे, वर की खाली। आता जर तुम्हाला चार्टवर सलग हायर हायज आणि हायर लोज दिसत असतील म्हणजे प्रत्येक हाय मागच्यापेक्षा वर आणि प्रत्येक लो पण मागच्यापेक्षा वर असा पॅटर्न दिसत असेल तर याला म्हणतात अप ट्रेंड। इथे हे स्पष्ट होतं की मार्केटमध्ये बायरचा कंट्रोल आहे आणि मार्केट हळूहळू वर जात आहे। आणि जर याच्या उलट पिक्चर तुम्हाला दिसत असेल ज्यामध्ये मार्केट लोअर हायज आणि लोअर लोज म्हणजे प्रत्येक हाय मागच्यापेक्षा खाली असा पॅटर्न जर दिसत असेल तर याला म्हटलं जातं डाऊन ट्रेंड। इथे सेलर्स डॉमिनेट करत असतात म्हणून मार्केट हळूहळू खाली पडत राहतं। आता दुसरा महत्त्वाचा भाग ट्रेंड लाईन ड्रॉ करणे। जर मार्केट अप ट्रेंड मध्ये असेल तर ट्रेंड लाईन खालीपासून काढायची आहे ज्यामध्ये चार्टवर दिसणाऱ्या 2 किंवा 3 महत्त्वाचे हायर लोज म्हणजे जिथून प्राइस वर गेला आहे ते पॉइंट जोडून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि हीच असेल आपली ट्रेंड लाईन। आता इथेच येतो सगळ्यात कन्फ्यूज करणारा भाग की ट्रेंड लाईन ड्रॉ करताना कॅन्डलचा कोणता भाग वापरला पाहिजे। विक्स म्हणजे हाय आणि लो वापरायचे की कॅन्डलची बॉडी वापरायची? आता याचं उत्तर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ट्रेंड लाईन काढताना आपण विक म्हणजे हाय किंवा लो पण वापरू शकतो आणि कॅन्डलची बॉडी पण वापरू शकतो। हे मार्केटच्या मुवमेंटवर आणि प्राइस ऍक्शनच्या स्ट्रेंथवर अवलंबून असतं। जसं प्राइसने कुठे ऍक्च्युअल रिजेक्शन घेतलं हे पाहायचं असेल तर कॅन्डलचे विक वापरले जातात कारण विक मार्केट इथपर्यंत गेलं पण टिकू शकले नाही हे दाखवतात। पण काही वेळा कॅन्डल एकदम टाईट बॉडीमध्ये बंद होते ज्यामध्ये विक छोटी किंवा नसतेच। अशा वेळेस बॉडी कनेक्ट करणं जास्त सोयीस्कर ठरतं। लक्षात ठेवा ट्रेंड लाईन ॲक्युरेट तेव्हाच मानली जाते जेव्हा मॅक्झिमम कॅन्डल्स त्या लाईनला रिस्पेक्ट करतात। जितके जास्त कॅन्डल लाईनला टच करतील तेवढी ती लाईन स्ट्रॉंग बनेल। आता ही आपली सपोर्ट लाईन पण असते कारण इथून प्राइस बाउन्स होण्याची शक्यता जास्त असते। आता याच्या उलट परिस्थिती असते डाऊन ट्रेंड मध्ये। जर मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर आपल्याला ट्रेंड लाईन वर पासून काढायची आहे ज्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 लोअर हायज जोडलेले असले पाहिजेत। इथेही पॉइंट्स त्याच पद्धतीने जोडायचे आहेत ज्या पद्धतीने आपण अप ट्रेंड मध्ये जोडले। डाऊन ट्रेंड मध्ये ही असते आपली रेजिस्टन्स लाईन जिथून प्राइस पुन्हा खाली जाण्याची शक्यता असते। आता आपली मेन ट्रेंड लाईन तयार झाली की त्याच्या पॅरलल एक सेकंड लाईन काढायची आहे आणि या दोन्ही लाईन मिळून तयार होतो एक चॅनल जे आपल्या ट्रेडसाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं। जर मार्केट वरच्या दिशेने चालत असेल तर मेन ट्रेंड लाईन सपोर्ट म्हणून काम करेल आणि त्याच्या पॅरलल लाईन रेजिस्टन्स म्हणून। प्राइस या 2 लाईन मध्येच वर खाली बाउन्स करत राहतो ज्यामुळे ट्रेडरसाठी एक परफेक्ट बाईंग आणि सेलिंग झोन तयार होतो। इथे तुम्हाला एक मिडल लाईन सुद्धा दिसत असेल। ही मिडल लाईन पण खूप महत्त्वाची असते कारण मार्केट बऱ्याच वेळा या लाईनवर थोडा वेळ थांबून रिव्हर्स फिरतो तर कधी कधी या लाईनला ब्रेक करून पुढे देखील निघून जातो आणि म्हणून ही मिडल लाईन एंट्री आणि एक्झिट टाइम ठरवायला खूप मदत करते। आता तुमचा आवडीचा आणि या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा भाग या चॅनलमध्ये ट्रेड कशी घ्यायची। तर या पॅटर्न मध्ये तुम्हाला 1 नाही 2 नाही तर 3 संधी मिळतात ट्रेड घेण्यासाठी। जर चॅनल नीट तयार झाला असेल आणि प्राइस त्याच्या बाउंड्रीज मध्ये सतत बाउन्स होत असेल तर इथे आपण रिव्हर्स ट्रेड घेऊ शकतो आणि याच्या ब्रेकआउटवर एक मोठी ब्रेकआउट ट्रेड घेऊ शकतो। उदाहरणार्थ असेंडिंग चॅनल मध्ये प्राइस खालच्या ट्रेंड लाईन जवळ आल्यानंतर आपण इथे कॉल ऑप्शन बाय करू शकतो। त्यासाठी इथे आपल्याला शोधायचे असतात बुलिश रिव्हर्सल पॅटर्न प्लस व्हॉल्यूम कन्फर्मेशन। स्टॉप लॉस आपल्या या सपोर्ट लाईनच्या थोडा खाली असेल आणि टार्गेट तुम्ही 2 स्टेप मध्ये घेऊ शकता। चॅनल मधील ही मिडल लाईन अनेकदा टेम्पररी रिएक्शन झोनचं काम करते म्हणजे कधी कधी प्राइस लोअर लाईन वरून बाउन्स होऊन मिडल लाईन वर थोडा वेळ कन्सोलिडेट होतं आणि डाऊन साइड मुवमेंट देतं। अशा वेळेस तुम्ही इथे तुमचं पहिले टार्गेट बुक करू शकता
आणि जर एक स्ट्रॉंग मुवमेंट सोबत प्राइसनेही मिडल लाईन पण ब्रेक केली तर तुम्ही तुमचं नेक्स्ट टार्गेट अप्पर लाईन पर्यंत ठेवू शकता। तसंच तुम्ही अप्पर लाईन वरूनही पुट ऑप्शन मध्ये ट्रेड घेऊ शकता, ज्यासाठी तुम्हाला शोधायचे आहेत स्ट्रॉंग बियरिश पॅटर्न आणि व्हॉल्यूम कन्फर्मेशन। इथे स्टॉप लॉस अप्पर लाईनच्या थोडा वर असेल आणि टार्गेट इथेही 2 स्टेप मध्ये घेऊ शकता। आता बघूया मोठी ब्रेकआउट ट्रेड कशी घ्यायची, पण त्याआधी एक गोष्ट समजून घ्या। असेंडिंग चॅनल नेहमी डाऊन साइड ब्रेकआउट देतो आणि डिसेंडिंग चॅनल नेहमी अप साइड ब्रेकआउट देतो। असं प्रत्येक वेळी होत नाही, पण असं बहुधा होतं, कारण त्यामागे एक सायकोलॉजी आहे। असेंडिंग चॅनल म्हणजे अपट्रेंड मध्ये मार्केट सतत हायर हाय आणि हायर लोज बनवत असतं, ज्यामुळे बायर्सची ताकद हळूहळू कमी होत जाते आणि मार्केट चॅनलच्या टॉप रेजिस्टन्स जवळ आल्यानंतर वारंवार रिजेक्ट होतं आणि अशा पिरियड मध्ये सेलर्स मार्केटमध्ये प्रेशर वाढवतात, ज्यामुळे बहुतेक वेळा मार्केट डाऊन साइड ब्रेकआउट देतो। पण जर मोठ्या व्हॉल्यूमने बायर्सने रेजिस्टन्स ब्रेक केला तर मार्केट अपसाइड मुवमेंट पण देऊ शकतो। म्हणजेच मार्केटमध्ये ज्या बाजूला प्रेशर जास्त येईल त्या बाजूने मार्केट मुवमेंट देतो। म्हणून मार्केटची डायरेक्शन कन्फर्म झाल्यावरच इथे आपल्याला ट्रेडसाठी एंट्री घ्यायची आहे। सेम रूल डिसेंडिंग चॅनल मध्ये लागू होतो। आता असेंडिंग चॅनल मध्ये ट्रेडसाठी जर प्राइसने चॅनलची सीमा, सपोर्ट किंवा रेजिस्टन्स जेन्युइन पद्धतीने ब्रेक केला तर मार्केटमध्ये मोठा मुवमेंट येऊ शकतो। पण ट्रेड घेण्यासाठी इथे काही नियम आहेत जे तुम्हाला फॉलो करायचे आहेत। पहिला, कॅन्डल त्या लाईनच्या वर अपवर्ड ब्रेकआउट किंवा खाली डाऊनवर्ड ब्रेकआउट मध्ये क्लोज झालेली असली पाहिजे, फक्त वीकने ब्रेकआउट झालेला नसावा। दुसरा, त्या कॅन्डलवर व्हॉल्यूम स्पाइक कन्फर्म झाला पाहिजे। आणि तिसरा, जी लाईन कॅन्डल ब्रेकआउट करेल ती लाईन रिटेस्ट करताना सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे, म्हणजेच प्राइस वर जाऊन परत एकदा त्या लेवलला टच करायला आलं पाहिजे आणि तेव्हा ही लाईन रेजिस्टन्स म्हणून काम करेल। या सर्व गोष्टी कन्फर्म झाल्यावर तुम्ही ब्रेकआउट ट्रेडसाठी एंट्री घेऊ शकता। जेव्हा मार्केट या लेवलला रिटेस्ट करायला परत येईल तेव्हा इथे स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डलच्या हाय पॉइंटवर आपण कॉल ऑप्शन बाय करू शकतो। स्टॉप लॉस चॅनलच्या आत थोडा खाली असेल आणि टार्गेट चॅनलची जेवढी हाईट असेल तेवढेच वरती आपलं टार्गेट असेल। इथे तुम्ही टार्गेट शिफ्टिंग इझिली करू शकता। यामधील सगळ्या ट्रेड सेफ आणि खूप सोपे आहेत। कोणतीही ट्रेड मिस नका करू। पॅटर्न मध्ये किंवा यामध्ये ट्रेड घ्यायला तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर निसंकोचपणे तुमचा प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा। आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। भेटूया पुढच्या भागात मार्केटच्या अजून एक महत्त्वाच्या टॉपिक सोबत।